शक्यतो ड्राय आईजची ट्रीटमेंट कंटिन्यू करणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण मी सांगितलं असं हा लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम आहे. स्क्रीनचा यूज काही तुम्हाला पूर्ण कमी करता येत नाही. तुम्ही मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टी व्ही हे सतत वापरणारच आहात. तर जर आपण कंटिन्युअसली ह्याच्यावरचं जी प्रिव्हेंटिव्ह मॅनेजमेंट आहे ती करत राहिलो तर तुमचा ड्रायनेस वाढणार नाही. याशिवाय एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याला काही आम्ही ड्रॉप्स दिलेले असतात, ज्याला लुब्रिकेटिंग ड्रॉप्स म्हणतात. हे लुब्रिकेटिंग ड्रॉप्समधले काही लुब्रिकेटिंग ड्रॉप्स आहेत जे प्रिझर्वेटिव्ह फ्री असतात आणि त्याचा वापर जर आपण दीर्घकाळ केला तरी डोळ्याला त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नसतात. आणि जर तुम्ही डोळ्याला ड्रायनेस असताना हे ड्रॉप्स रेग्युलर वापरले तरी त्यामुळे सुद्धा हळूहळू ड्रायनेसचं प्रमाण कमी होऊ शकतं. पण तेच जर तुम्ही ड्रॉप्स वापरणे टाळले तर बऱ्याचदा ड्रायनेस अधिकाधिक वाढत जाण्याची शक्यता असते. काही लोकांना एक शंका असते की हे ड्रॉप्स मी किती वेळ वापरावेत, कारण ह्याच्यामुळे मला डोळ्याला काही पर्याय म्हणजे काही त्रास होणार आहे का? तर ह्याच्याविषयी तुम्ही जरूर आपल्या नेत्रतज्ञांना विचारा. कारण कारण हे काही ड्रॉप्स असतात त्याचा लाँग टर्म वापर आम्ही अवॉइड करायला सांगतो, पण काही ड्रॉप्स लुब्रिकेटिंग ड्रॉप जे सेफ असतात ते तुम्ही दीर्घकाळ वापर केला तरी चालू शकतं.